वरुड शहरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आठवडी बाजाराच्या आरक्षित जागेचे अधिग्रहण करण्याकरिता शासनाने 20 ऑक्टोबर रोजी 10 कोटी रुपयाला मंजुरात दिली आहे। आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी आमदार झाले तेव्हापासून या संदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता। अखेर या पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याने वरुडकरांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा विषय मार्गी लागण्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार स्थानिक आठवडी बाजारासाठी 2 जानेवारी 2001 ला आरक्षण क्रमांक 7 नुसार 5.5 एकर शेतजमीन आरक्षित करण्यात आली होती। याबाबत आमदार उमेश यावलकर यांनी पाठपुरावा केल्याने अखेर 20 ऑक्टोबरला ही आरक्षित जागा भूसंपादित करण्याकरिता नियोजन विभागाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। तब्बल 2 तपानंतर आठवडी बाजाराचा प्रश्न सुटल्याने बाजार सुटसुटीत होणार आहे। नगर परिषद हद्दीत सन 2001 मध्ये शहर विकासाच्या दृष्टीने विविध कामांसाठी विकास आराखड्यामध्ये 59 भूखंड आरक्षित करण्यात आले होते। आठवडी बाजाराकरिता आरक्षण क्रमांक 7 ही जागा आरक्षित करण्यात आली। आरक्षित केलेली शेतजमीन शासनाने 10 वर्षांमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक होते। अद्यापही ती भूसंपादित केली नसल्याने नगर परिषदेला 24 जुलै 2023 ला कायदेशीर नोटीस बजावली। 2 जानेवारी 2008 ला आरक्षण क्रमांक 7 आठवडी बाजाराकरिता भूसंपादन करण्याबाबत ठराव करण्यात येऊन यानुसार 20 एप्रिल 2015 ला सभागृहात चर्चा करून या प्रकरणात अध्यक्षांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। नवीन कायद्यानुसार 13वे वित्त आयोगानुसार 1,79,03,955 रुपयांकरिता प्रशासकीय मंजुरात घेण्यात आली होती। मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ती रक्कम भूसंपादनावर खर्च न करता इतर विकास कामे निश्चित केल्याने आठवडी बाजाराचा विषय थांबला होता। तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।